इयत्ता 10वी संस्कृत शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं चालू शैक्षणिक वर्षामध्ये सहर्ष स्वागत। इयत्ता संस्कृत आपण 100 गुणांची परीक्षा देणार आहोत। त्यामध्ये 80 मार्काची परीक्षा लेखी असेल, 20 गुणांची तोंडी परीक्षा असते। त्यामध्ये आज आपण सुगम संस्कृतम या अंतर्गत पहिला प्रश्न आहे चित्रपद कोशः। मागील वर्षी देखील आपण चित्रपद कोशः पाहिला होता, त्याप्रमाणे चालू वर्षी देखील या ठिकाणी चित्रपद कोश दिलेला आहे। त्याला अनुसरून आपण आज या ठिकाणी पहिला पाठ पाहत आहोत। मी सांगतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी एक वेळा माझ्यासोबत म्हणायचं आहे आणि त्याचा अर्थ देखील मी आपणास सांगत आहे। पहिलं चित्र आहे पिहित पत्रम। नपुंसकलिंगी शब्द आहे, अर्थ आहे पाकिट। यानंतर योजिनी स्टॅपलर, म्हणा योजिनी। संदंशः पुल्लिंगी शब्द आहे चिमटा, संदंशः। संचिका फाइल, संचिका स्त्रीलिंगी शब्द आहे। मृदु मुद्रा शिक्का स्त्रीलिंगी शब्द आहे, मृदु मुद्रा। मूल्यांकः पोस्टाचे तिकीट, मूल्यांकः। रंध्रिका स्त्रीलिंगी शब्द आहे, पंचिंग मशीन। रंध्र म्हणजे छिद्र, छिद्र पाडणारे त्याला रंध्रिका असे म्हणतात, स्त्रीलिंगी शब्द। सांद्र मुद्रिका सीडी स्त्रीलिंगी शब्द आहे, सांद्र मुद्रिका। संश्लेष पट्टिका चिकटपट्टी, संश्लेष पट्टिका स्त्रीलिंगी शब्द आहे। विद्युत कोशः सेल घड्याळामध्ये जे घालतो आपण, विद्युत कोशः पुल्लिंगी शब्द आहे। स्मृतिशलाका स्त्रीलिंगी पेन ड्राइव, स्मृतिशलाका। तंत्री वायर, तंत्री इलेक्ट्रिक वायर आहे, स्त्रीलिंगी शब्द। दृश्यफलकम, दृश्यफलकम स्क्रीन बोर्ड। अक्षरफलकम कीबोर्ड, कॉम्प्युटरमध्ये वापरतो, नपुंसकलिंगी शब्द अक्षरफलकम। पातेय पात्रम टिफिन, पाथेय म्हणजे प्रवासासाठी घेऊन जाणारं, पात्र म्हणजे भांड। वस्त्रसूची स्त्रीलिंगी शब्द आहे, पिन, वस्त्रसूची। आता वस्त्राणी यामधील उरुकम पॅन्ट, उरुकम। अर्धोरुकम हाफ पॅन्ट। युतकम शर्ट, युतकम। पादस्यूतः पायमोजे पुल्लिंगी शब्द आहे। धौतवस्त्रम धोतर नपुंसकलिंगी शब्द आहे, म्हणा धौतवस्त्रम। शाटिका म्हणजे साडी, साडीला संस्कृतमध्ये शब्द आहे स्त्रीलिंगी शाटिका।
अंगावरील दुपट्टा किंवा शॉल यासाठी रांकवम. रांकवम. स्वेदकः पुल्लिंगी शब्द आहे, स्वेटर. स्वेदकः. काही खाद्यपदार्थाः संस्कृतमध्ये पाहू आपण. चित्र काळजीपूर्वक पहा, अर्थ समजून घ्या, लक्षात ठेवा. रोटिका स्त्रीलिंगी शब्द, रोटी भाकरी. शाकम नपुंसकलिंगी भाजी. सूपः आमटी पातळ पदार्थ. अवलेह लोणचं किंवा चाटण्यायोग्य पदार्थ असं अवलेह. पर्पटम पापड. ओदनम नपुंसकलिंगी भात. पायसम खीर पायसम. कुंडलिका स्त्रीलिंगी जिलेबी कुंडलिका. आता यानंतर रुचयः म्हणजे रुची स्वाद. मुख्य 5 आहेत, त्यामुळं 6 आहेत, ते 6 पाहूया या ठिकाणी. स्वाद. पहिला शब्द आहे तिनतिडी, लाल अक्षरात बाहेरच्या बाजूला लिहिलेला आहे. तिनतिडी या शब्दाचा अर्थ आहे चिंच. त्याचा स्वाद आहे आमला आंबट. मरीचिका म्हणजे मिरची. कशी आहे ती? कटुहू. कटुहू या शब्दाचा अर्थ तिखट असा घ्यायचा आहे. कटुहू शब्दाचा अर्थ कडू असं पण होतं, पण या ठिकाणी तिखट या अर्थामध्ये वापरलेला आहे. कारवेल्लम म्हणजे कारलं. तिक्तम. तिक्तम म्हणजे कडू. कटुहू आणि तिक्तम. कटुहू आणि तिक्तम या दोन्ही शब्दांचा अर्थ कडू आणि तिखट. कटुहूचा पण अर्थ कडू आणि तिखट आणि तिक्तमचा पण अर्थ आहे कडू आणि तिखट असं शब्दकोशामध्ये आहे. पण या ठिकाणी जसं वापरलेलं आहे तसंच आपल्याला पेपरामध्ये लिहावं लागेल. आमलकम म्हणजे आवळा. कषायम नपुंसकलिंगी तुरट. शर्करा म्हणजे साखर. कशी आहे त्याचा स्वाद? मधुरा स्त्रीलिंगी गोड आहे. सैंधवम म्हणजे मीठ. लवणम खारट. अशा प्रकारे हे रुची आहे. यानंतर आता काही क्रियाः म्हणजे क्रियापद. क्रियापदांचा अर्थ समजून घ्या. माझ्या पाठोपाठ किंवा माझ्यासोबत उच्चारण करा, आपल्याला लक्षात राहील. चित्र पाहिल्यानंतर अर्थ कळतं, परंतु परीक्षेमध्ये क्रियापद लिहिणं कठीण जातं. स्थगयती थांबवितो. स्थगयतीचा अर्थ थांबवितो. ही सर्व जे क्रियापद आहेत वर्तमान काळ तृतीय प्रथम पुरुषी एकवचनी क्रियापद आहेत, ज्यामध्ये ती तह अंती एकवचनी क्रियापद, एकवचनी प्रत्यय आहे ती. पी ददाती म्हणजे बंद करतो, झाकतो. पी ददाती झाकतो. पहा, चित्र पाहिल्यानंतर झाकण्याची क्रिया आहे की उघडण्याची क्रिया आहे लवकर कळत नाही, परंतु बाण चिन्हावरून आपण समजू शकतो की ही क्रिया आहे ती झाकण्याची क्रिया आहे. पी ददाती. उद्घाटयती उघडतो. बाण चिन्हावरून कळतं की दरवाजा आतल्या बाजूला घेतला जात आहे, म्हणजे उघडण्याची क्रिया होत आहे, म्हणून उद्घाटयती म्हणा. उद्घाटयती. निमीलयती मिटतो. डोळे मिटण्याची क्रिया चालू आहे, पापणी खाली येते, बाण चिन्ह पहा. निमीलयती. ज्वालयती पेटवितो. ज्वालयती पेटवितो.
निर्वापयती विजवतो, विजवण्याची क्रिया आहे निर्वापयती. ददाती यच्छती देतो या अर्थामध्ये, ददाती यच्छती देतो. गृह्णाती खालच्या हाताला बाणचिन्ह दाखवलेलं आहे, ज्याचा हात खाली आहे तो घेत आहे म्हणून तिथं गृह्णाती घेतो असा अर्थ आहे. माती, माती या शब्दाचा अर्थ आहे मोजतो, पट्टीने मोजण्याचं काम चालू आहे. अन्विष्यती शोधतो, अन्विष्यती क्रियापदाचा अर्थ आहे शोधतो. म्हणा अन्विष्यती. परीक्षते निरीक्षण करतो, आत्मनेपदी क्रियापद आहे. ते इते अंते अशा प्रकारे शब्द लावल्यामुळे परीक्षते. चिनोती गोळा करतो, फुलं वेचण्याची क्रिया करत आहे ती मुलगी म्हणून तिथं क्रियापद आहे चिनोती. क्रियापदे लक्षात ठेवा. निबंध लेखनासाठी मराठीतून संस्कृतमध्ये अनुवाद करण्यासाठी या क्रियापदांचा उपयोग खूप होतो. चिनोती गोळा करतो. पेशयते मळतो, पीठ मळण्याची क्रिया होत आहे म्हणून पेशयती. वेल्लयती लाटतो किंवा लाटते, दोन्ही अर्थ होतं. स्त्रीलिंगी असेल तर लाटते, पुल्लिंगी लाटतो, परंतु संस्कृतमध्ये एकच क्रियापद आहे, पुल्लिंगी असो अथवा स्त्रीलिंगी. वेल्लयती. भर्जयती भाजतो, चपाती भाजण्याची क्रिया चालू आहे, भर्जयती भाजतो. परिवेशयती वाढतो, जेवण वाढणे ही क्रिया चालू आहे त्यामुळे तिथं परिवेशयती. आता हे त्या ठिकाणी गणितामधील काही शब्द आहेत. अधिक चिन्हाकडे लक्ष द्या. अधिक चिन्ह म्हणजे बेरीज, 1 अधिक 1 बरोबर 2, तर अधिक याला संस्कृतमध्ये संकलयती. काय क्रियापद आहे म्हणा संकलयती. आता येथे चिन्ह आहे वजाबाकीचं, 2 वजा 2 बरोबर 0, तर 0 उत्तर आहे म्हणून व्यवकलयती वजाबाकी करतो. म्हणा व्यवकलयती. गुणाकाराची क्रिया चालू आहे या ठिकाणी. 2 गुणिले 2 बरोबर 4, तर गुणाकार या चिन्हाकडे पाहून क्रियापद काय आहे, क्रिया कोणती, गुणयती, गुणाकार करतो. आणि शेवट 2 भागिले 2 बरोबर 1, भागिले चिन्ह आहे, भागाकार करतो, त्यासाठी भाजयती. काय क्रियापद भाजयती. तर अशा प्रकारे चित्रपद कोशमध्ये काही क्रियापद, काही रुची, स्वाद, खाद्यपदार्थ, वस्त्र आणि काही उपयोगी वस्तू यांचं या ठिकाणी आज आपण अभ्यास केलेलो आहोत. एक वेळ पुन्हा मी पहिल्यापासून म्हणतो आहे, आपण सर्वजण माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. पिहितपत्रम योजिनी संदंशः संचिका मृदुमुद्रा मूल्यांकः रंध्रिका सांद्रमुद्रिका संश्लेषपट्टिका विद्युत्कोशः स्मृतिशलाका तंत्रिः दृश्यफलकम् अक्षरफलकम् पातेयपात्रं वस्त्रसूचिः ऊरुकम् अर्धोरुकम्
युतकम पादस्युतः धौतवस्त्रम शाटिका रांकवम स्वेदकः रोटिका शाकम सूपः अवलेह पर्पटम ओदनम पायसम कुंडलिका आमला कटुः तिक्तम कषायम मधुरा लवणम। रुचयः मध्ये लक्षात ठेवा, चित्र आपल्याला दिलं जाईल, चित्रामधील शब्द प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहेत। आपल्याला फक्त खालील जो स्वाद आहे त्याचंच केवळ लेखन आपल्याला करायचं आहे। आता क्रियापद स्थगयति पिदधाति झाकतो उद्घाटयति निमीलयति ज्वालयति निर्वापयति ददाति यच्छति गृह्णाति माति अन्विष्यति परीक्षते चिनोति पेशयते वेल्लयति भर्जयति परिवेशयति संकलयति व्यवकलयति गुणयति भाजयति। अशा प्रकारे हे शब्द आहेत। वारंवार यांचं वाचन करा, म्हणजेच आपल्याला लक्षात राहील।